राज्याच्या सागरी क्षेत्रातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांना कृत्रिम भित्तिका पाखरणाचे महत्त्व, जसे मत्स्य प्रजातींसाठी संरक्षित अंडी देण्यासाठीचं क्षेत्र, मत्स्यबीजासाठी सुरक्षित क्षेत्र आणि समुद्रामध्ये लुप्त होणाऱ्या मत्स्य प्रजातींसाठी संवर्धन करण्यासाठीचं क्षेत्र असं महत्त्व लक्षात आल्यानंतर त्यांनी कृत्रिम भित्तिका पाखरण राज्याच्या सागरी किनाऱ्यावर करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। मला आज अभिमान होतो सांगताना की मत्स्य व्यवसाय विभागाचे 7 सागरी जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, परवाना अधिकारी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, सागर मित्र आणि सुरक्षा रक्षक या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही आज 60 कृत्रिम भित्तिका पाखरण करू शकलो आणि उर्वरित 145 संख्येपर्यंतच्या भित्तिका पाखरण करण्याचं कामकाज कार्यरत आहे। तदनंतर पालघर जिल्ह्यामध्ये कृत्रिम भित्तिकांचं पॉपलेट संवर्धनाबाबतचं महत्त्व लक्षात घेता एक विशेष मोहीम राबवून कृत्रिम भित्तिका पाखरणाचा कार्यक्रम तिथं सुद्धा घेण्यात येत आहे। आर्टिफिशियल रीफ किंवा कृत्रिम शैलभित्तिकेचा प्रयोग जो आपण करतो आहोत, यामध्ये माशांसाठी प्रजनन स्थळ आपण निर्माण करतो आहोत आणि याच्या संरक्षण संवर्धनाच्या जबाबदाऱ्या आपण एक आर्टिफिशियल रीफ एकेका सोसायटीने दत्तक घ्यावी या संकल्पनेतून आली।